आता ते क्षण आठवलं म्हणजे मी तर आहे ना, म्हणजे काही सुधारलंच नाही त्या काळात. म्हणजे खाली पाडून तर फार स्वतः जीव सोडला तुम्ही. म्हणलं आता काय खरं नाही आपलं, आपण तर काय शेवटचा दिवस आहे आजचा. माझी एवढीच मागणी आहे, आम्ही असं कायद्याने वागतो त्याला तरी कायद्याने वागणं हा तर काय गुन्हा नाही ना. कायद्याने वागल्यावरती पण अशी जर गुंड लोक येऊन जर मारत असले, दिवसा ढवळ्या मारतात आणि चार म्हणजे बस वगैरे जर थांबले नसते त्यांनी तर माझा जीवच घेतला होता. म्हणजे भरपूर लोक गोळा झाल्यामुळे ते पळून गेले. म्हणजे आमच्यावरती 2-3 वाजल्यापासून ते पाठलागच करत होते. आम्ही पोलीस स्टेशनला केस करायला गेलो तिथपर्यंत त्यांचे म्हणजे नाही का, म्हणजे पाळत राखूनच होती ते आमच्यावरती भरपूर. आणि विशेष म्हणजे माझ्या आईला आहे ना, की आता एखादी महिला पाहून तरी कोणी काही बोलणार नाहीये. त्या महिलेला पण इतकं मारलं ना, आता इतकं वाईट वाटत होतं. तिला स्वतःला लाकडी रॉड आणि लोखंडीच्या रॉडने मारलं. म्हणजे खूप वाईट वाटत असतं. तर त्यांनी आपल्याला जन्म देऊन पाप केलं, की आपल्या समोर त्यांना मारताना पाहावं वाटते. ते खूप म्हणजे खूप हृदयद्रावक घटना होती. म्हणजे सांगण्यासकट लाज वाटते. इतके ते माणसं कसे निर्दयी असू शकतात, की की त्यांना एवढं म्हणजे माईला सुद्धा कळाली नाही. सगळे पुरुष तोंडाला रुमाल वगैरे बांधून होते. आज म्हणजे काही सांगताच येत नव्हती, इतकी म्हणजे परिस्थिती बेकार झाली.